की उमेश, तू अजून माझा दम बघितला नाही भाडपेट्या. मी काटा मारणार नाही, पण तुझा काटा काढल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेव बाळ. हे जे व्हिडिओ रेडिंग आहे ना माझं, त्याला पाठवायचं उमेला. तुला दाखवतो ना मला 9 तारखेला 15,000 माझा विजय होणार आहे. 15,000. स्वप्न बघू नको तू. पिशवीभर मी पुण्याला आता. मित्रांनो, एवढंच बोलतो आणि माझी आजचा प्रचाराची सांगता सभा संपवतो. जयभावानी तिथे जाहीर केलं की कुरुल जिल्हा परिषद गटामध्ये जास्तीत जास्त निधी देऊन जी कामं सुचवतील आपण सुचवू, ती 100% पूर्ण करण्याचं आश्वासन त्यांनी तिथे दिलेलं आहे. आता समोरचा व्यक्ती नुसता बोलवच्चन आहे, निवडून आला तर कोणाकडे जाणार आहे? राज्याचे ग्रामविकास मंत्री आहेत जयभाऊ गोरे, त्यांनी काल क्लिअर केले, त्यानं जर निवडून आला, माझ्याकडे आला तर 1 रुपया निधी देणार नाही म्हणले. मग आता आपण ठरवायचं आहे की काम करणाऱ्याला मत द्यायचं आहे की बडबड करणाऱ्याला मत द्यायचं आहे. काल परत अजून त्यानं बडबड केली आहे. काल परत अजून 2 पावत्या काढल्या, 4 टनांना काटा मारला. चेअरमन साहेबांनी आत्ताच सांगितलंय की कुठलाही शेतकरी आमचा कुठल्याही काट्यावर वजन करून येतो, कुठेही करतो, आम्हाला सांगतो की बाबा काट्यात काय फरक नाही तुमच्या. आणि हेच महाशय मागच्या दिवाळीच्या फराळाच्या वेळी न बोलवता मोहोळच्या आमच्या कार्यक्रमामध्ये आले. न बोलवता आले, त्याला बोलवलं नव्हतं आम्ही, हो, न बोलवता आले आणि तिथं आपल्या कारखान्याचं कौतुक केलं त्यांनी. तू लाव रे व्हिडिओ, चालू कर, एकदा बघा व्हिडिओ तुम्ही सगळे. थोडे 2 मिनिट आपण व्हिडिओ बघा, मग आपण त्यावर बोलू. हा व्हिडिओ अवश्य पहा. फक्त 2 महिन्यापूर्वी उमेश पाटील दिवाळी फराळाच्या दिवशी सचिन जाधव यांच्या समोर सांगत होता की जकरा या कारखाना चांगला आहे, अजिबात काटा मारला जात नाही. तो स्वतः लोकांना जकरा या कारखान्याला ऊस घालायला सांगतो आणि आज फक्त निवडणुकीसाठी हा माणूस सचिन जाधव यांना विकृत टीका करून बदनाम करत आहे. समस्त कुरुलच्या जनतेला, मतदारांना आवाहन आहे की भूलथापांना बळी पडू नका. म्हणून आपण सावध व्हा, कमळाला मतदान करा, सचिन जाधव या प्रामाणिक माणसाला निवडून द्या. माझ्या भागातला ऊस आवर्जून मी लोकांना सांगितलं, एका इतक्या जवळचा कारखाना आहे, पण खाली आणतो तिथून आपला काय चक्रामध्ये कारखाना काय काही करत नाही. माझ्याकडे मग लोकांनी आलेला आहे तर चक्रामध्ये काटा मारतो. माझ्या भागातला ऊस आवर्जून मी लोकांना सांगितलं, एका इतक्या जवळचा कारखाना आहे, पण खाली आणतो तिथून आपला काय चक्रामध्ये कारखाना काय काही करत नाही. माझ्याकडे मग लोकांनी आलेला आहे तर चक्रामध्ये काटा मारतो. चक्रा काटा मारत नाही. आवर्जून मी लोकांना सांगितलं, एका इतक्या जवळचा कारखाना आहे, पण खाली आणतो तिथून आपला काय चक्रामध्ये कारखाना काय काही करत नाही. तर मित्रांनो, तुम्ही स्वतः डोळ्याने पाहिले, ऐकले. हा AI चा व्हिडिओ नाही, हा खरा खुरा व्हिडिओ आहे. त्यालाही तुम्ही विचारा, तू गेला होता का म्हणावं तिथे फराळ खायला आणि बोललायस का म्हणावं हे. मग अशा खोटारड्या माणसाला, अशा बिंडोक माणसाला, आणि निर्लज्ज किती आहे बघा, आणि येऊन बडबड करतो आणि जोर जोरात बोलतो. म्हणजे काय कळस आहे, त्या विकृत बुद्धीचा कळस आहे तो माणूस. म्हणजे मी सुसंस्कृत सुसंस्कारी असल्यामुळं थोडं मला ते जड जाते पचवायला त्याचे आरोप.
परवा मी थोडा भावूक झालो मिरीच्या सभेमध्ये, कारण त्याने शब्द वापरला की मेलेल्या मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणारा आहे ती. मला वाईट वाटलं ते. वाईट याच्यासाठी वाटलं की कोरोना काळामध्ये मी रफिक सरपंच, तुम्ही साक्षीदार आहात, सगळे साक्षीदार आहेत की जवळजवळ 100 लोकांना मी दवाखान्याची मदत केली असेल. 100 लोकांना आउट ऑफ द वे जाऊन, त्यांचा ऊस आलेला असू द्या नसू द्या, फक्त संपर्कातले आहेत, मित्र आहेत माझे, सगळं केलं मी. परवा चंदू मालकाने सांगितला किस्सा. अहो मी प्रेम करणारा माणूस आहे, मी प्रेम करणारा माणूस आहे. मला खोटं बोलता येत नाही, मला कुणाचा तिरस्कार करता येत नाही, मी कुणाला त्रास देत नाही, मी कुणाला काही बोलत नाही. त्यामुळे मला वेदना झाल्या म्हणून मी भाऊ झालो. पण ठीक आहे, हा बडबड्या माणूस किती जरी बडबडला तरी आपल्या भागातली जनता सुज्ञ आहे, ती विचारी आहे आणि आपल्या येणाऱ्या 7 तारखेला योग्य विचार करून योग्य निर्णय घेणार आहे. ती कारखाना बंद करण्याची भाषा करणे आणि आपल्या भागाचा विकास थांबवणे हा एकमेव उद्देश आहे त्याचा. मित्रांनो, आता मी एमआयडीसी करतो म्हणले की हा एमआयडीसी करतो म्हणतो. ह्याला काय बुद्धी दिली आहे का नाही देवानं? ह्यानं काहीतरी वेगळं करावं ना, वेगळा एखादा काहीतरी प्रोजेक्ट सांगावा. विचारच नाही ना, काय डेव्हलपमेंटचे विचार नाहीत, काय कधी केलंच नाही तर सुचणार कसं? आज मी चेअरमन साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जगराय कारखान्याची स्थापना झाल्यापासून एक प्रोजेक्ट करत गेलो. कारखाना संपल्यानंतर फार्मामध्ये प्रोजेक्ट केला, फार्मानंतर आता माझं एमआयडीसीचं प्लॅनिंग चालू आहे. एमआयडीसीचं प्लॅनिंग माझं 2-3 वर्षापासूनच चालू आहे, हे आता नाही आहे आणि मी करणारच आहे. ते या निवडणुकीचा तसा अर्थार्थी त्याचा संबंध नाही आहे, ते करणारच आहे आपण. इंग्लिश मिडियमचं मोठं एक कॉम्प्लेक्स करायचं माझ्या डोक्यात आहे, इसगावच्या ह्याच्या टोळनाक्याच्या बाजूला. त्याच्यावर पण 2 वर्ष झालं काम चालू आहे. कुठल्याही गोष्टी मित्रांनो रात्री घडत नसतात, त्याच्यासाठी काम करावं लागतं, कष्ट करावं लागतं, टेक्निकल स्टडी करावा लागतो, त्याचा अभ्यास करावा लागतो, त्याचा प्लॅन करावा लागतो, त्याचा प्रोजेक्ट बनवावा लागतो. प्रोजेक्ट बनवून त्याची अंमलबजावणी कशी करायची, किती वेळात करायची, त्याला लागणाऱ्या परमिशन्स कुठल्या, त्याला लागणारं फंडिंग कुठनं आणायचं आहे, त्याला बँक कुठली बघायची आहे, केंद्र शासनाकडे काय परमिशन आहेत, राज्य शासनाकडे काय परमिशन आहे. आज गडकरी साहेब मला बोलवून जर सीबीच्या प्रकल्पासाठी माझ्यासोबत 20-25 मिनिटं चर्चा करतात, टेक्निकल डिस्कशन करतात, हेच काय मला सांगता का तुम्ही? कुणाचं तर नाव घ्यायचं, काय तर बोलायचं, विषयाला दिशाभूल करायची, टीका करायची, लोकांना करमणूक करायची. आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर त्याला एक प्लॅन बनवावा लागेल, व्यवस्थित त्याचा अभ्यास करावा लागेल. आपल्या भागातले रस्ते, त्याचं नेटवर्क बनवावं लागेल. आपल्या भागातलं आता हे जे इथलं गावठांमधले काय डेव्हलपमेंट्स आहेत, म्हणजे या गावठांमधल्या ज्या काही इमारती आहेत, महसूल मंत्र्यांनी सांगितलेलं आहे, महसूल मंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे की ज्या लोकांना जागा नाही आहे, काल जयभाऊनी सांगितलेलं आहे, ज्या नागरिकांना जागा नाही स्वतःची, तर त्यांना गावठांमध्ये गायरांमध्ये जागा देऊन प्लॉट त्यांच्या नावावर करून घरकुल बांधून देणार आहेत. ते आणखी काय पाहिजे मला सांगा? अशा पद्धतीचा विकास व्हायचा असेल तर भारतीय जनता पार्टी सोबत आपण राहिलं पाहिजे. केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. आज मोदी साहेबांची 3री टर्म चालू आहे. मित्रांनो, त्या माणसाला मागं काही नाही आहे. देशसेवा हीच त्यांची भूमिका आहे. भारतीय जनता पार्टी खरोखर देशसेवा करणारी पार्टी आहे. त्याच्यामध्ये घराणेशाही किंवा अशा परंपरावादी कुटुंबांची कुठलीही सत्ता इथे चालत नाही. इथे कार्यकर्त्याला मान दिला जातो, त्याचा सन्मान केला जातो आणि प्रत्येक कार्यकर्त्याला एक जिम्मेदारी म्हणजे एक जबाबदारी दिली जाते त्याच्या क्षमतेप्रमाणे. म्हणजे आज मी जर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून जिल्हा परिषदचा सदस्य होतोय तर माझ्या क्षमतेप्रमाणे मला पक्ष माझी जबाबदारी देणार आहे. माझ्या विचारांची, माझ्या टेक्निकल स्टडीची, माझ्या अभ्यासाची पक्ष विचार करणार आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या जिल्हा परिषद कुरुल गटाचं भविष्य खूप ब्राईट आहे, खूप फ्युचर चांगला आहे. त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त मतांनी निवडून येणं गरजेचं आहे. मी निवडून येणार आहे मित्रांनो, परंतु मला विक्रमी मताधिक्याने निवडून यायचं आहे. त्याच्यासाठी माझा हा प्रयत्न चालू आहे. आपल्या भागाचा विकास हा एक आदर्श मॉडेल करायचा आहे मला. कुरुल जिल्हा परिषद गट
हा महाराष्ट्रातला आदर्श मॉडेल करून दाखवायचा माझा मानस आहे, माझी जिद्द आहे आणि ती मी करून दाखवणार आहे. कारण माझ्या आयुष्यामध्ये मी फेल्युअर कधी पाहिलेलं नाही. जी गोष्ट हातात घेतली आहे तिला पूर्णच केलंय. मग त्याच्यासाठी काय माझं दिवस रात्र एक केला, मी तळमळ केली आहे. कारखान्याच्या पहिल्या सीझनला 67 दिवस मी घरी गेलो नव्हतो, कारखान्यावर झोपत होतो मी. विचारायचे माझे कामगार आहेत, कुणालाही विचारा तुम्ही. डिव्होशन महत्वाचं असतं. कुठलीही वस्तू अशी सदासजी उभा राहत नसती, त्याला कष्ट करावं लागतं, त्याला जिद्द असावी लागते, त्याला दृष्टिकोन असावा लागतो आणि जबरदस्त इच्छाशक्ती पण असावी लागते. माझी इच्छाशक्ती आहे की मी राजकारणात आलोय तर मी समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करणार, ही माझी इच्छाशक्ती आहे आणि ती प्रबळ इच्छाशक्ती आहे. महाराष्ट्राच्या लेवलवरती काम करत असताना महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊंनी आपल्याला सभा दिली होती कुरुलमध्ये. दुर्दैवाने जी घटना घडली, अजितदादांचं निधन झालं अपघाती, त्यामुळे ती सभा रद्द झाली. नाहीतर आपल्याला कुरुल जिल्हा परिषदेसाठी एक ते मानाचा तुरा होता ती सभा म्हणजे. कारण येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या भागातील विकास जो मागच्या 30-35 वर्षापासून आपण खूप मागे राहिलोय. कारण आपली 52 गावं पहिली मंगळवेढा राखीव मतदारसंघाला होती, त्यानंतर आता परत मोहोळ राखीव मतदारसंघ झाला. त्यामुळे विकासाची थोडीशी इथं कमतरता जाणवली आपल्याला. आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर आपल्या भागामधला मी जो उमेदवार म्हणून इथे चाललोय, माझी उमेदवारी ही कुरुल जिल्हा परिषद गटाची किंवा आपल्या भागाची एक स्वाभिमानाची उमेदवारी आहे जी. यामध्ये मी स्वाभिमानाची उमेदवारी याच्यासाठी म्हणतोय कारण मी इथला भूमिपुत्र आहे, मी इथला स्थानिक आहे. तुम्हाला जाता येता कधी पण मी भेटू शकतो तुम्हाला. आणि आता सुद्धा मी कारखान्यावरच असतो. मी काय कुठं माझं आपलं ऑफिस कुठं पुण्याला, दिल्लीला, मुंबईला कुठेही नाही. कारखान्यावर ऑफिस आहे, कारखान्यावरच मी असतो. इथं आपली बँक आहे, कुरुलमध्ये बँक आहे, कारखान्यावर बँक आहे. प्रत्येक ठिकाणी आपली माणसं आहेत. तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींना अटेंड करण्यासाठी आहेत ती. कारखान्या माध्यमातून आपण गोरगरिबांना एवढी मोठी मदत केली, जे शक्य आहे ते मी करण्याचा प्रयत्न केला. संस्था मोठी आहे, उद्योग अडचणीतला आहे, आपण बघत आहात. तर हे सगळे करत असताना आपल्या भागातील रस्ते, बेस्ट शाळा आणि बेस्ट दवाखाना करण्यासाठी आणि कुरुलच्या वादळी विकासाला गती देण्यासाठी आपल्या भागातील सर्व प्रोजेक्ट पहिल्या डीपीडीसी मध्ये मंजूर करण्यासाठी आणि आपल्या भागाची क्रांतिकारी बदल करण्यासाठी आपण सर्वांनी मला मतं द्यावी. या ठिकाणी माझी विनंती आहे की समोरचा माणूस लबाड, थपाडा, खोटं बोलणारा आणि सातत्याने टीका करून लोकांची दिशाभूल करणारा आहे. या ठिकाणी मी एवढं सांगू इच्छितो की उमेश, तू अजून माझा दम बघितला नाही भाडपेट्या. मी काटा मारणार नाही, पण तुझा काटा काढल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेव बाळ. हे जे व्हिडिओ रिडिंग आहे ना माझं, त्याला पाठवायचं उमेला. तुला दाखवतो ना मला 9 तारखेला 15,000 माझा विजय होणार आहे. 15,000. स्वप्न बघून होतो पिशवी भर मी पुण्याला. आता मित्रांनो एवढंच बोलतो आणि माझी आजचा प्रचाराची सांगता सभा संपवतो. येणाऱ्या 7 तारखेला आपण सर्वांनी दोन्ही ठिकाणी कमळाची बटणं दाबायची आहेत. माझा आणि अस्लम भाईंचं आणि कुरुलच्या सर्व गणामध्ये तिथे बिरुदेव मोठे यांच्यासाठी कमळ दाबायचं आहे. आणि आपल्या कुरुल गणातील सर्व उमेदवारांना जास्तीत जास्त मताधिक्य देऊन निवडून द्यायचं आहे. एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.